ज्या आंध्र प्रदेशमधून माओवादी चळवळीनं उग्र रूप घेतलं त्याच राज्यानं कठोर आणि रणनीतीच्या जोरावर माओवादाचा प्रभाव जवळपास संपवला। या संघर्षात 3 IPS अधिकाऱ्यांसह शेकडो जवानांनी बलिदान दिलं। तत्कालीन गृहमंत्री माधव रेड्डी आणि विधानसभा अध्यक्ष श्रीपाद राव यांची देखील नक्षलवाद्यांनी हत्या केली होती। त्यानंतर राज्याच्या सुरक्षा यंत्रणेनं ग्रेहाउंड सारखं विशेष पथक उभं केलं आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणा तयार केली। या संपूर्ण मोहिमेत तेलंगणाचे सध्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। माओवाद विरोधी लढ्याचं हे मॉडेल नेमकं काय होतं आणि दंडकारण्यात त्यांची अंमलबजावणी कशी होते याविषयी आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे। आपण पाहूयात। अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था आपल्यासोबत भागवत सर आहेत। एकूण माओवादी चळवळीच्या संदर्भातला त्यांचा जो प्रवास आहे आणि आजची सगळी ही घडामोड याच्यावर आपण बोलूया। तर नमस्कार। काय म्हणाल सर, आजची ही जी घडामोड आहे, देवजीनं आत्मसमर्पण केलं आहे, कसं शक्य झालं, काय आहे? जे हे आत्मसमर्पण झालं हे पहिलं आत्मसमर्पण नाही। या दरम्यानच्या काळामध्ये 2 सेंट्रल कमिटी मेंबर ऑलरेडी सरेंडर झाले 2025 साली आणि त्यानंतर आज आणखी 2 सरेंडर झाले। त्याच्यामध्ये देवजी हा मेन आहे, तिरुपती, त्याच्याबरोबरच मला राजिरेड्डी एलियास संग्राम हे दोघंही एकाच वेळी रिक्रूट झालेले। राजिरेड्डी जवळजवळ 46 वर्ष चळवळीत होता आणि देवजी हा 44 वर्ष चळवळीत होता आणि दोघंही सेंट्रल कमिटी मेंबर आहे। आता हा जो तिरुपती आहे तो तर पॉलिट ब्युरो मेंबरही आहे आणि तो नंबर 1 होणार होता, पण सेंट्रल कमिटीची मीटिंग झाली नाही, त्यामुळं तो जस्ट म्हणजे नंबर 1 लोक म्हणायचे, तर पेपरवर तो झालेला नव्हता। तर त्याचवेळी हे सगळी जी परिस्थिती आत्ता एकूण आहे, 31 मार्च डेडलाईन दिलेली आहे। नंतर आमच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्येच 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिनी मोठं अपील सगळ्यांना केलं होतं आणि इथे सरेंडर आणि रिहॅबिलिटेशन पॉलिसी जी आहे जी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची, ती पुढे तेलंगणात पण चालू झाली। ती म्हणजे 93ची ती पॉलिसी खूप चांगली पॉलिसी आहे, पहिली पॉलिसी देशातली। तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील करणं, नंतर परिस्थिती इथे पोषक आहे सरेंडरसाठी, ते विचारात घेऊन आणि याच्या आधी जे सरेंडर झाले त्यांचाही अनुभव लक्षात घेऊनच आत्ता हे नवीन सरेंडर सध्या सगळे होत आहे। कर्मचारी असतील, शिक्षक असतील या आणि आमचे पोलीस पण आहेत, या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे की विकासात्मक असं प्रशासन त्यांनी या दूर गावामध्ये ग्रासरूटपर्यंत पोहोचवायचं आहे आणि लोकांना विश्वासात घ्यायचं आहे, तरच परत नक्षलवाद्यांची भरती होणार नाही, रिक्रुटमेंट होणार नाही आणि जो काही आता त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेपासूनही लोक दूर जाऊन ते सरकारला आपलंसं करते। एकूण भागवत सरांचा इतका आपण दांडगा अनुभव आहे, म्हणजे SP असतानापासून ॲडिशनल SP ते SP आणि नंतर आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदापर्यंत काम करत असताना त्यांनी माओवाद विरोधी अभियानात बजावलेली भूमिका, ही लोकांना पोलिसांशी जोडण्याची भूमिका, हे सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि आता परत एकदा ही चळवळ वाढू नये यासाठी विकासाच्या भूमिकेवरच कसं जोर देणं आवश्यक आहे हेही त्यांनी आता स्पष्टपणे नमूद केलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, हैदराबाद, तेलंगणा।